जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. भक्ती मार्गामध्ये असं अनेकदा म्हटलं गेलेलं आहे, वाचा वदे परी करणे कठीण. म्हणजे काय, आपण बऱ्याचदा शाब्दिक आश्वासनं देत असतो, मी असं करीन, मी तसं करीन, मी हे आणीन, ते आणीन, वगैरे वगैरे वगैरे. पण बऱ्याचदा कृतीमध्ये मात्र हे अवतरतच नाही. त्यामुळे आपण तेच बोलावं जे आपण प्रत्यक्षात करू शकत असू, नाहीतर ती निव्वळ वायफळ बडबड ठरेल किंवा ती वाचाळता ठरेल. आता मध्यंतरी एक खूप छान वाक्य वाचलं होतं की कुछ लोग खामोश रहते हैं लेकिन उनके हुनर बोलते हैं. आपल्या आजूबाजूला आपण अशी अनेक माणसं बघतो जी बऱ्याचदा खूप शांत असतात, पण आपलं कार्य मात्र ते अत्यंत ध्येयासक्तीनं करत असतात आणि अशा पद्धतीनं पुढे जात यशस्वीतेचा ते एक नवा इतिहास रचतात. आपण देखील त्यांना आदर्श मानू लागतो. त्याच मार्गावरून आपण देखील पुढे चालत राहूया, पण शब्दायोग्य क्रिया आणि फलरहित कर्म हा विचार आपल्या मनात ठेवून सुरुवात करूया आजच्या भागाला. हरी जय जय राम, जय जय राम. हरी जय जय राम. कृष्ण हरी जय जय राम. कृष्ण हरी. हरी जय जय राम. कृष्ण हरी. जय जय राम. कृष्ण हरी. हा जय जय राम. कृष्ण हरी. जय जय राम. कृष्ण हरी. हरी जय जय राम. कृष्ण हरी. जय जय राम. कृष्ण हरी. हरी जय जय राम. कृष्ण हरी. जय जय राम. कृष्ण हरी. हरी जय जय राम. कृष्ण हरी. जय जय राम. कृष्ण ओ हरी जय जय राम. कृष्ण हरी. जय जय राम. कृष्ण हरी. हरी जय जय राम. कृष्ण हरी. जय जय राम. कृष्ण हरी हरी. जय जय राम. कृष्ण हरी. जय जय राम. कृष्ण हरी हरी. जय जय राम. कृष्ण हरी. जय जय राम. कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी, लोचनी. रूप पाहता लोचनी. लोचनी,
कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय जय राम चंदनाचे हात पाय ही चंदन 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 परिसणाही न कोणी अंग परिसराहीन कोणी अंग परिसराहीन कोणी अंग दीपानाही पाटी पोटी अंधकार दीपानाही पाठी पोटी अंधकार दीपानाही पाटी पोटी अंधकार दीपानाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जना पासोणी तुका म्हणे त्याच्या सज्जनापासून तुका म्हणे तैसा सज्जना पासोणी तुका म्हणे त्याच्या सज्जनापासून पाहता उगून मिळेची ना पाहता गुण मिळेचे ना पाहता गुण मिळेचे ना दीपानाही पाटी पोटी अंधकार दीपानाही पाठी पोटी अंधकार दीपानाही पाटी पोटी अंधकार दीपानाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरूंचे चरण नमस्कारो नियाता महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण वैराग्याचे असणारे महामेरू असे संत तुकोबाराय यांच्या गाथ्यातील संत पर प्रकरणातील अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. आज या ठिकाणी श्री संत नगरी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित उत्कृष्ट असं नियोजन, उत्कृष्ट असं आयोजन आणि माननीय श्री चंद्रशेखर साहेब चोरगे बापू यांनी मला आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेची संधी दिली, तर त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे.
विठ्ठल 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 विठ्ठल. मानवी जीवन जगत असताना मानवाला चांगल्या संगतीची आवश्यकता असते. संगत जर चांगली लागली तर आपलं जीवन हे व्यवस्थित वाटेवरती चालणार आहे. पण संगत जर वाईट लागली तर आपलं जीवन हे कुठंही भरकटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की आपल्याला संगत कुणाची हवी आहे हो, तर या संतांची संगत आपल्याला हवे. चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग. चंदन काय करतं? चंदन स्वतः झिजतं पण इतरांना काय करतं? सुगंध देतं. त्याचप्रमाणे संत सुद्धा आहेत. संत स्वतः झिजतात पण इतरांना काय करतात? नेहमी चांगलंच देण्याचं काम करत असतात. दीपांनाही पाठीपोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. दिवा काय करतो? दिवा स्वतः पेटत असतो. दिव्याला एवढा त्रास होतो. त्याचप्रमाणे संतांना सुद्धा त्रास झालेला आहे महाराज. अहो संतांनी कधी बोलून दाखवलं नाही. सर्वांग साखर अवघी गोड. अशा साखरेप्रमाणे संत कसे आहेत तर गोड आहेत. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता उगुण मेचिना. या संतांच्या जवळ, या साधूंच्या जवळ तुम्हाला शोधून सुद्धा अवगुण सापडणार नाही. असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मानवी जीवन जगत असताना आपल्याला चांगली संगत लागणं गरजेचं आहे. अहो 3 संघ सांगितलेत. एक म्हणजे वस्तूचा संघ, दुसरा म्हणजे स्थानाचा संघ आणि तिसरा म्हणजे व्यक्तीचा संघ. आता वस्तूचा संघ महाराज, प्रत्येक मुलाकडे, प्रत्येक वयस्कर व्यक्तींकडे आपण पाहतो प्रत्येकाच्या हातामध्ये काय असतो? मोबाईल असतो. बरोबर ना? अहो मोबाईल चांगला आहे का वाईट आहे? जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट आहे. आता काही जण असे म्हणतील की कोरोनाच्या काळामध्ये आमच्या मुलांच्या परीक्षा कुठं झाल्या? मोबाईलवरती झाल्या. मग मोबाईल कसा आहे? चांगला. पण त्याचा अति वापर केला की मोबाईल कसा आहे? वाईट आहे. जेवढ्याच तेवढा वापर केला तर मोबाईल चांगला, त्याचा अति वापर केला तर मोबाईल वाईट आहे. हा काय झाला? वस्तूचा संघ. त्या वस्तूचा संघ आपल्याला एवढा लागलाय की शेजारून माणूस गेला तरी आपल्याला दिसत नाही महाराज. एवढा त्या मोबाईलचा आपल्याला काय लागलेलं आहे? व्यसन लागलेलं आहे. अहो त्या मोबाईलवरून आपल्या मुलांची काय होतात? बोटं फिरतात. त्या मोबाईलच्या स्क्रीनवरून आपल्या मुलांची बोटं फिरतात. पण तीच बोटं जर ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवरून फिरली ना महाराज, तर तुमच्या मुलांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद कशामध्ये आहे? त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. हा झाला वस्तूचा संघ. या वस्तूच्या संघामध्ये फायदा सुद्धा आहे आणि तोटा सुद्धा आहे. दुसरा संघ आहे तो म्हणजे स्थानाचा संघ. आता स्थानाचा संघ, प्रत्येक पुरुष मंडळी, महिला मंडळ, आपण ज्या वेळेस ऑफिसला जातो, कामावरती जातो, त्यावेळेस आनंदात असतो का हो? नसतो. पण त्याच्या उलट घरी येताना किती आनंदात असतो का? कारण त्या कुटुंबाचा, त्या स्थानाचा, त्या गावाचा आपल्याला काय लागलेला असतो? संग लागलेला असतो. आपल्याला जर का वाईट वाटलं तर आपण कुठे जातो? मंदिरामध्ये जातो. कुठे जातो? मंदिरामध्ये जातो. महाराज, त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर काय होतं? आपल्या मनातील नकारात्मकता ऊर्जा बाहेर पडते आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्यामध्ये येते. हा काय झाला? त्या स्थानाचा संग झाला. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. त्या आळंदी गावामध्ये, त्या आळंदी क्षेत्रामध्ये आपण काय करतो? आपल्या मुलांना पाठवतो शिक्षणासाठी आणि तीच मुलं काही वर्षांनंतर काय होतात? कीर्तनकार होतात. कोण गायक होतं, कोण वादक होतं. का? कशाचा परिणाम? स्थानाचा परिणाम. कशाचा? स्थानाचा परिणाम. हा काय झाला? स्थानाचा संघ. जेवढा स्थानाचा संघ वाईट आहे तेवढाच चांगला सुद्धा आहे. तिसरा संघ सांगितलाय तो म्हणजे व्यक्तीचा संघ. आता व्यक्तीचा संघ हा खूप महत्वाचा आहे. चांगली संगत लागली तर आपलं जीवन व्यवस्थित वाटेवरती चालणार आहे. पण वाईट संगत लागली तर आपलं जीवन हे कुठंही भरकटल्याशिवाय राहणार
नाही. म्हणून संगत कशी पाहिजे? चांगली पाहिजे. तुम्ही 10 चांगल्या संगतीमध्ये जा, तुम्हाला काही फरक पडणार नाही. पण एका वाईट संगतीमध्ये गेल्यानंतर तुमच्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. हे काय आहे तर संगतीचा परिणाम आहे. अहो, संगत किती महत्त्वाची आहे. आपण व्यसन करण्याच्या संगतीमध्ये जर गेलो तर एक ना एक दिवस आपण व्यसन केल्याशिवाय राहणार नाही. पण या वारकऱ्यांच्या मध्ये जर आलो तर एक ना एक दिवस माळ घातल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद कशामध्ये आहे? त्या संतांमध्ये आहे, त्या साधूंमध्ये आहे. वो जाम ही क्या पीते हो दोस्तों, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. वो जाम ही क्या पीते हो दोस्तों, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. अगर पीना ही है तो हरि नाम का प्याला पियो, सारी जिंदगी सवर जाएगी, सारी जिंदगी सवर जाएगी. हा काय झाला तर संगतीचा परिणाम. म्हणून संगत आपल्याला संतांची हवे. त्या संतांची संगत आपण का केली पाहिजे? संतांची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. त्या संतांनी अवतार कशा करता घेतलाय? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धर या जन जड जीवा. या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संतांनी जन्म घेतलेला आहे. उडते जग न देखवे डोळा, उडते जग न देखवे डोळा, उडते जग न देखवे डोळा, उडते जग जगामध्ये 3 गोष्टी अतिदुर्मिळ सांगितल्यात. दुर्लभम त्रेमेवे देवानुग्रहे तुकम, मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. पहिला म्हणजे ते म्हणजे मनुष्यत्व, दुसरं आहे ते म्हणजे मुमुक्षत्व, आणि तिसरं जे आहे ते म्हणजे महापुरुष संश्रय. अहो, मनुष्य जन्म काय आपल्याला सहजासहजी प्राप्त झालेला नाही. अत्यंत दुर्मिळ हा कसा आहे आपला मनुष्य जन्म आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना ग, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा मनुष्य जन्म काय आपल्याला सहजासहजी प्राप्त झालेला नाही. दुसरं जे आहे ते म्हणजे मुमुक्षत्व. आता मुमुक्षत्व कुणाला म्हणायचं? तुम्ही सर्वजण श्रोतेवर्ग इथं बसलेला आहात. तुम्हाला वाटतं ना की देवानं माझ्यावरती कृपा करावी, म्हणून तुम्ही इथपर्यंत बसलेला आहात. तुम्हाला वाटतं की देवानं माझ्यावरती कृपा करावी, देवानं मला आशीर्वाद द्यावा, म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. याला काय म्हणायचं? मुमुक्षु. आणि तिसरं जे सांगितलं ते म्हणजे महापुरुष संश्रय. आता महापुरुष संश्रय म्हणजे काय? तर या संतांचा संघ, या साधूंचा संघ, या संतांचा संघ आपल्याला सहजासहजी लाभत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अहो, या संतांचा संघ जर आपल्याला भेटायचा असेल, लाभवायचा असेल, तर आधी आपल्याला काय करावं लागेल? इथं यावं लागेल. या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये यावं लागेल, या संतांच्या संगतीमध्ये यावं लागेल, तरच आपल्याला त्या संतांचा संघ लाभणार आहे, संतांचा संघ भेटणार आहे. आज आपला माणूस चंद्रावरती जाऊन आलाय की नाही? त्या चंद्रावरती असणारा अमृत भेटेल का हो आपल्याला? भेटेल का? नाही शक्य. पण नाथ महाराज सांगतात, नाथ महाराजांनी प्रश्न केलाय, चंद्र अमृत सुखे सेवविल, आस्था जाता
कैसियानी भेटते ते साधू, ऐसे कैसियानी भेटते ते साधू, ऐसे कैसियानी भेटते ते साधू. वा. नाथ महाराजांनी प्रश्न केलेला आहे, चंद्रावरती असणार अमृत भेटेल का आपल्याला? नाही भेटणार. पण संत सांगतायत की ते अमृत सुद्धा भेटेल, पण संतांची संगत लाभणार नाही. एवढी काय आहे तर अति दुर्मिळ संतांची संगत आहे. चंद्र अमृत सुखे सेविल, आस्था जाता रवी धरवेल. मावणाऱ्या सूर्याला आपण अडवून धरू शकतो का? नाही धरू शकत. पण संत सांगतायत की ते सुद्धा धरू, पण संतांचा संग लाभणार नाही. आस्था जाता रवी धरवेल, बाह्या हेरा सागर तरवेल. दोन्ही हातामध्ये समुद्राला अडवून धरू शकतो का? नाही धरू शकत. पण संत सांगतायत की ते सुद्धा धरू, पण संतांचा संग लाभणार नाही. ऐसे कैसियानी भेटते ते साधू. आता हे संत, हे साधू कुठं भेटणार आहेत आपल्याला? याचं गोड उत्तर दिलंय संत तुकोबारायांनी. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वरते समाधानी सर्वथा. साधू भेट देतील अवचिता रे, ऐसे ऐसियानी भेटते ते साधू, ऐसे ऐसियानी भेटते ते साधू. वा. आता हे संत कुठं भेटणार आहेत आपल्याला? अर्थ काम चाड नाही चित्ता, ज्याला पैशाशी काही सुद्धा घेणं देणं नाही. असा व्यक्ती कोण आहे? असा व्यक्ती म्हणजे संत आहेत. असे व्यक्ती म्हणजे साधू आहेत. माना मान मोह माया मिथ्या, त्यांचा मान ठेवला नाही तरी त्यांना राग येत नाही. असे कोण आहेत? असे संत आहेत. एवढं सगळं असून सुद्धा ते कसे आहेत? समाधानी आहेत. म्हणून या ठिकाणी ही जी लक्षणे आहेत, ही जर कुठल्या व्यक्तीमध्ये दिसली तर तो व्यक्ती कोण आहे? तो व्यक्ती संत आहे, तो व्यक्ती साधू आहे. अशा साधूंची संगत आपण केली पाहिजे. अहो तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. तुकोबारायांनी संतांना उपमा कशाची दिलेली आहे? चंदनाची दिलेली आहे. चंदन स्वतः झिजतं पण इतरांना सुगंध देतं. अहो चंदनाचा गुणधर्म काय? चंदनाचा गुणधर्म म्हणजे शीतलता. उकळलेलं जरी तेल असेल तर त्यामध्ये शुद्ध चंदनाचा एक थेंब जरी टाकला तर ते उकळलेलं तेल सुद्धा कसं होतं? शीतल होतं, थंड होतं. त्याचप्रमाणे संत सुद्धा आहेत. संत म्हणजे चंदन आहेत. चंदन सारखे झिजतात, चंदनासारखे सुगंध देतात. म्हणून ते कोण आहेत? म्हणून ते संत आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात की चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कवने अंग. अभंगाचं प्रथम चरण. चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन. दीपानाई पाटी पोटी अंधकार, दीपानाई पाटी पोटी अंधकार, चंदना हात पाय ही चंदन, दीपानाई पाटी पोटी अंधकार, दीपानाई पाटी पोटी अंधकार, दीपानाई पाटी पोटी अंधकार. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कवणे अंग. परीस काय करतं? परीस लोखंडाचं सोनं करतं. त्याचप्रमाणे संत सुद्धा आहेत. त्या संतांच्या जर संगतीमध्ये आपण गेलो तर आपण सुद्धा वारकरी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगत कशी असली पाहिजे? संतांची असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. नेहमी संगत आपण चांगल्याची केली तर आपलं जीवन व्यवस्थित वाटेवरती चालणार आहे. दीपांनाही पाटीपोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड.
दिवा स्वतः पेटतोय, स्वतः जळतोय, पण दिवा कधी म्हणत नाही की मला त्रास होतोय. त्याचप्रमाणे संत आहेत. संतांना एवढा त्रास झाला, पण संतांनी कधी तोंडातून अपशब्द बाहेर काढला नाही, कधीच नाही महाराज. अहो यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवणी मुक्त केला. नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा एक व्यक्ती थुंकला, तरी सुद्धा नाथ महाराजांनी कधी तोंडातून वाईट शब्द काढला नाही. याला काय म्हणायचं? संत. अहो संत हे शांत होते, म्हणून ते कोण होते? संत होते. अहो संतांची एवढी आपल्यावरती उपकार आहेत की आज आपण इथं उभा आहे ना, ते कुणामुळं? ते फक्त आणि फक्त संतांमुळं. आमचे माऊली ज्ञानोबर आहे, त्यांना एवढा त्रास झाला माऊली ज्ञानोबरांना, पण कधी तोंडातून वाईट शब्द काढला नाही. त्यांना कोणी मधुकरी सुद्धा वाढत नव्हतं. अहो वाढलेली मधुकरी लोक मातीमध्ये मिसळत होती. एवढा त्रास कुणाला झाला? माऊली ज्ञानोबरायांना झाला. तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी तोंडातून अपशब्द बाहेर काढला नाही. का नाही काढला हो? कारण त्यांचं अंतकरण कसं होतं? कृपाळू उदार अंतकरणाचे कोण होते? माऊली ज्ञानोबराय होते. एवढा त्रास झाला तरी सुद्धा तोंडातून वाईट शब्द काढला नाही. अहो अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी काय केली? ज्ञानेश्वरी लिहिली आणि 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. आणि आपण काय म्हणतो हो? 16वं वर्ष धोक्याचं आहे का? 16वं वर्ष धोक्याचं आहे का? मग कसलं आहे? मोक्याचं आहे. मोक्याचं, धोक्याचं नाही. 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी काय केली? ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपण 16वं वर्ष काय म्हणतोय? धोक्याचं म्हणतोय महाराज. तर 16वं वर्ष धोक्याचं नाही, मोक्याचं आहे. मोक्याचं. अहो आपण जर एखाद्या तरुण व्यक्तीला म्हणालो की चला वारीला, चला कीर्तनाला, तर तो तरुण व्यक्ती काय म्हणतो हो? मी जर का वारीला आलो, मी जर का कीर्तनाला आलो, तर मला कोण पोरगी देईल का? माझं लग्न होईल का? आजकालच्या तरुणांची महाराज ही परिस्थिती आहे. आणि आपण म्हणतोय 16वं वर्ष धोक्याचं. अहो समर्थ रामदास स्वामींनी सुंदर काव्य लिहिलंय की हा माणूस कसं जीवन जगतो आणि कसं आयुष्य काढतो. सावधान सावधान वाचे वदा नारायण. सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. अंगी चढला मदन मग कैसा नारायण. सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्षाचं काय असतं हो? 10 वर्षाचं बालपण असतं, 20 वर्षाचं तरुणपण असतं. आणि त्या तरुणपणामध्ये आपल्या अंगात काय संचारतो? मदन संचारतो. मदन. कुठला पांडुरंग आणि कुठला विठ्ठल म्हणतो की नाही आपण? सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होता दारापुत्र मागे फिरता. सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष झालं की काय होतं? आपलं लग्न होतं, आपल्याला मुलं बाळ होतात. पुन्हा विचारलं का नाही चला वारीला, चला कीर्तनाला, चला हरिपाठाला, तर तो व्यक्ती काय म्हणतो हो? मुलगा काय माझ्याशिवाय राहत नाही. आता काय मी वारीला येत नाही. 40 वर्ष होता डोळा 40 येता. सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झालं की काय होतं? आपल्याला चष्मा लागतो. आता 40 वर्ष काय घेऊन बसलाय? 10 वर्षाच्या मुलाला सुद्धा आजकाल काय आहे? चष्मा आहे. तरी विचारलं का नाही चला वारीला, चला कीर्तनाला, तरी सुद्धा तो व्यक्ती जात नाही. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती. श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती. सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष झालं की काय होतं? आपली दात हलायला
लागतात. म्हणून काय खायचं आणि काय नाही खायचं हे आत्ताच आपल्याला कळालं पाहिजे. पुढे जाऊन काय त्रास नको. आणि त्या 50 वर्षामध्ये आपली केस सुद्धा काय होतात, पांढरी व्हायला लागतात. पण आजकाल आपण काय करतो, त्या केसांना कलर करतो आणि तो कलर सुद्धा 15 दिवसामध्ये उघडकीस येतो. तरी विचारलं ना, चला वारीला चला कीर्तनाला, तरी सुद्धा तो व्यक्ती जात नाही. साठीची बुद्धी नाठी मग हाता येते काठी. साठीची बुद्धी नाठी मग हाता येते काठी. त्यासी म्हातारा म्हणती त्यासी हसत कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 वर्ष झालं की काय होतं, साठीची बुद्धी नाठी मग हाता येते काठी. 60 वर्ष झालं की आपली बुद्धी जरा आपली कमी चालते महाराज. आपण नाही त्या गोष्टींचा विचार करतो, नाही त्या गोष्टींची बडबड करतो, पण कधी वारीला जात नाही, कधी कीर्तनामध्ये येऊन बसत नाही, कधी घरामध्ये हरिपाठ करत नाही. 70ची झाली दैना बसल्याने उठवेना. उठल्याने चालवेना तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. 70मध्ये काय होतं हो, 70ची झाली दैना बसल्याने उठवेना. उठल्याने चालवेना तो झाला दैन्यवाना. फक्त विचारलं ना 70मध्ये चला वारीला चला कीर्तनाला, तर तो व्यक्ती काय म्हणतो, माझं कंबरट गेलं, माझे गुडघे गेले, आता मी काय वारीला येत नाही. 60-20 मिळून 80 तो झाला अपयशी. वसवस लागे पाठी वसवस लागे पाठी. सावध सावधान वाचे वदा नारायण. त्या 80 वर्षामध्ये त्या 90 वर्षामध्ये वसवस पाठी लागते आपल्या. आता वसवस म्हणजे काय हो, वसवस म्हणजे काय, 80 वर्षामध्ये 90 वर्षामध्ये ज्यांनी भरपूर पुण्य केलंय ना, देवाची भक्ती केले, त्यांची परिस्थिती चांगली असते. पण ज्यांनी भरपूर पाप केलंय त्यांची परिस्थिती कशी असते हो, त्या 80 वर्षामध्ये त्या 90 वर्षामध्ये इथून उठा तिथं बसा, तिथून उठा तिथं बसा, तिथून उठा बाहेर जावा, एवढी वाईट परिस्थिती कधी असते, त्या 80 वर्षामध्ये त्या 90 वर्षामध्ये. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. सावध सावधान वाचे वदा नारायण. 100 वर्ष पूर्ण होतात आपल्याला, तरी सुद्धा आपण कधी वारीला जात नाही, कधी भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये येत नाही. काय येत नाही हो, कारण आपण काय म्हणतो की तरुणपणामध्ये कशाला परमार्थ करायचा, म्हातारं झाल्यावरती करता येईल. पण म्हातार हो की नाही हे सुद्धा सांगता येत नाही. एवढा काळ आपल्या पाठीमागं लागलेला आहे. आत्ता बोलत होता, आत्ता हसत होता आणि थोड्या वेळानंतर हार्ट अटॅक. एवढं वाईट जीवन कुणाचं झालंय, तर आपल्या या मानवाचं झालंय. आणि आपण काय म्हणतो की तरुणपणामध्ये कशाला परमार्थ करायचा, म्हातारं झाल्यावरती करता येईल. पुढे आपण म्हणतो की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, मला परमार्थ करायची गरज नाही. पण या सगळ्यामधलं तुमच्यासोबत काय येतं हो, फक्त गाडी येते का, बंगला येतो का, का जमीन येते का, पैसा येतो का, सोनं नाणं येतं, यातलं काही सुद्धा येत नाही. आपल्यासोबत काय येतं, फक्त जे काय तुम्ही चांगलं कर्म कराल आणि जी काय भगवंताची चांगली सेवा कराल, नामस्मरण कराल, तेच आपल्यासोबत येणार आहे. बाकी फुटका रुपया सुद्धा तुम्हाला कोणी देत नाही. कोण म्हणतं का हो की 10 तोळा सोनं आहे, 1 तोळा पाठवून देऊया, म्हणतं का कोण? कुणी सुद्धा म्हणत नाही. सगळं इथंच ठेवून जायचं आहे महाराज. पण आपल्याला गर्व कशाचा असतो, अहंकार कशाचा असतो, संपत्तीचा, पैशाचा, जमिनीचा, गाडीचा, बंगल्याचा अहंकार आपल्याला असतो. कधी सुद्धा अहंकार करायचा नाही. गर्वाचं घर नेहमी काय असतं, खाली असतं. म्हणून कधी सुद्धा गर्व करू नका. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई,
मानव देही आला जन्माला केलस तू रे काही घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये तुला मिळतील बायका पोर इथंच राहील सार मेल्यावरती बांधतील तुझं गावाबाहेर घर घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये तुला मिळेल पैसा अडका इथंच राहील सडका मेल्यावरती सोबतीला एक मातीचा मडका घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये मने तुकड्या घोडे हत्ती इथंच होईल माती रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पायी या संसारा पायी वा. ऐक मानवा भाई तू राम नाम घे मानव देही आला जन्माला केलस तू रे काही घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे अहो ती माया एवढी वाईट आहे की त्या मायेमध्ये जर आपण गुंतलो ना तर आपल्याला कशाचं सुद्धा भान राहत नाही नको रे मना नको रे मना नको रे मना नको रे मना नको नको मना गुंतू माया जाई 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 काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजेव्हा काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजेव्हा नको रे मना नको रे मना नको रे मना नको रे मना नको नको मना गुंतू माया जाई नको नको मना गुंतू माया जाई नको नको मना गुंतू माया जाई गुंतू माया जाई गुंतू माया जाई एवढी ती माया काय आहे वाईट आहे म्हणून त्या मायेमध्ये कधी सुद्धा गुंतायचं नाही एवढी माया वाईट आहे एवढी माया वाईट आहे अहो ती माया आपल्याला काय करते त्या संसारामध्ये काय करते गुरफटून घेते मी तुम्हाला इथं काय सांगत होते की ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपण काय म्हणतो 16 वर्ष धोक्याचं 16 वर्ष धोक्याचं म्हणतो म्हणून मला हे सगळं सांगावं लागलं तर 16 वर्ष धोक्याचं आहे का अजिबात नाही 16 वर्ष कसलं आहे मोक्याच आहे ज्ञानोबरायांना एवढा त्रास झाला पण ज्ञानोबरायांनी कधी तोंडातून वाईट शब्द काढला नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल